मुंबई महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संपत्तीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। बहुतांश माजी नगरसेवकांची संपत्ती ही दुप्पट ते 5 पटीने वाढली आहे आणि जवळपास सर्वच उमेदवार कोट्याधीश आहेत। उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही आकडेवारी समोर आली आहे। माजी महापौर आणि माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुप्पट ते 5 पट वाढ झाली आहे। समाधान सरवणकर आणि श्रद्धा जाधव हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले। तर आपण ग्राफिक्स मधून त्या उमेदवारांची संपत्ती बघूयात। समाधान सरवणकर यांची 2017 मध्ये 9.43 कोटी रुपये होती आणि आता 2026 मध्ये ती 46.59 कोटी रुपये झाली आहे। दरम्यान संपत्तीत 37.16 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। तर श्रद्धा जाधव यांची 2024 मध्ये 44 कोटी रुपये संपत्ती होती, ती 2026 मध्ये 46 कोटी इतकी झाली आहे, म्हणजे संपत्तीत 2 कोटींची वाढ झाली आहे। तर शैलेश फणसे यांची 2026 मध्ये 25 कोटी रुपयांची संपत्ती समोर आली आहे। दीप्ती वायकर यांची 2026 मध्ये 22.12 कोटी इतकी संपत्ती असल्याचं समोर आलंय। विशाखा राऊत यांची 2017 मध्ये 14.37 कोटी रुपये इतकी संपत्ती होती, जी 2026 मध्ये 21.83 कोटी इतकी झाली, म्हणजेच 7 कोटींनी ती संपत्ती वाढली। तर प्रभाकर शिंदे यांची 2026 मध्ये 17.63 कोटी रुपये इतकी संपत्ती होती। यामिनी जाधव यांची 2017 मध्ये 10 कोटी रुपये आणि ती 2026 मध्ये वाढून 14 कोटी रुपये इतकी झाली। तर रवी राजा यांची 2017 मध्ये 5.12 कोटी रुपये संपत्ती होती, ती 2026 मध्ये 5 कोटींनी वाढून 10.12 कोटी रुपये इतकी झाली। नील सोमय्या यांची 2017 मध्ये 1.19 कोटी, किशोरी पेडणेकर यांची 1.61 कोटी रुपये, जी 2026 मध्ये 5.26 कोटी रुपये झाली। तेजस्वी घोसाळकर यांची 4.75 कोटी रुपये इतकी संपत्तीत वाढ झाली आहे।